नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही यवतमध्ये मुक्कामी आहे। आता थोड्याच वेळात ती यवतमध्ये दाखल होते। या पालखीला जो पालखीचा जो रथ आहे, या रथावर रोज जे फुलांचं डेकोरेशन असतं हे रोज बदललं जातं। रात्री या डेकोरेशनची तयारी सुरू होते। आता आपण बघतो डेकोरेशनची जी गाडीच पालखी रथ सजवला जातो ते सर्व तयारी आता सुरू आहे। आपल्याबरोबर माऊली आपल्याबरोबर आहेत। याला सगळेजण माऊली नावाने ओळखतात। जो पालखी रथ जो आहे हे सजावटीचं फुलांची सजावट जी आहे ही केली जाते। माऊली नमस्कार। नमस्ते सर। कधी पासून करतोयस तू हे? सर आताची सजावट एक 5 वर्षापासून मी करतोय कंटिन्यू। तुकाराम महाराजांच्याच बरोबर आहे। बर माऊलींकडे पण असतात दुसरे, हां. पण आपण 5 वर्षापासून तुकाराम महाराजांची सेवा करतोय। बर, आणि यामध्ये तुम्ही काय करता काय नक्की? आता याच्यामध्ये कसं असतं सर, ज्यावेळेस आपल्याला सकाळपासून म्हणजे आपण काय करतो, गुलटेकडी पुणे मार्केटवरनं पूर्ण मटेरियल घेतो। आपलं ठरलेलं आहे, रोजची वेगळी डिझाईन असते, ते डिझाईन तयार करतो। ते डिझाईन तयार केल्यानंतर त्याला मटेरियल किती लागतं हे रोजचं रोज आपण गुलटेकडीवरनं इथं आणतो। इथं आल्यानंतर आपण काम चालू करतो, पूर्ण काम कंप्लीट करतो। रथ आला की आपल्याला साधारण संध्याकाळी 7 वाजता आपल्या ताब्यात देतात। त्याच्या पुढं तो आदल्या दिवशी जे सजवलेले आहे ते पूर्ण मटेरियल काढायचं आणि नवीन मटेरियल जोडायचं। अशा पद्धतीने आमचं काम रोजची रोज चालू असतं। साधारणतः ही सजावट करायला किती वेळ लागतो? साधारण सजावट म्हणलं तर आपण रथावर डेकोरेट करायला सर कसं असतं, रथाच्या शेजारी खूप गर्दी असते। गर्दीमुळे आपल्याला जिथं 2 तास लागणार आहे तिथं 4 तास जातात। हो, गर्दीमुळे। आणि भाविक खूप असतात, आपण कोणाला काही बोलू शकत नाही, दुखवू शकत नाही। आणि आधीपासून किती वेळ आधी तयारी सुरू होत असते याची? 1 दिवस आधी सर। म्हणजे आता ही तयारी जी सुरू आहे ही आता आज संध्याकाळी म्हणजे आपण सकाळी तयारी चालू केलेली आहे। आज सकाळीपासून तयारी सुरू केली तुम्ही यवतला येऊन? हो। आणि आता ह्या देखावा 7 वाजेपर्यंत तुमचा तयार होईल? नाही, जी काय सजावट असेल ती ती बॅकड्रॉपला जे आहे ते तयार होईल, ते तयार होईल। आणि नंतर मग रथाला सजावटीचं काम, मूळ रथाला सजावटीचं काम सुरू होणार आहे। हो हो। मित्रांनो, हे अशा पद्धतीने रोज जे आहे ही पालखी रथ जो आहे हा सजवला जातो। वेगवेगळ्या फुलांचा वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरून ही सजावट केली जाते। कशा पद्धतीने ही सजावट होती ती आता आपण बघत आहोत। ह्या सजावटीसाठी कोणकोणती फुलं वापरतो आपण? याच्यासाठी आपल्याकडे सुट्ट्या फुलांमध्ये शेवंती, आष्टर, दोन्ही कलरचे झेंडू आणि लिली आणि गुलछडी अशा प्रकारे सुट्ट्या फुलांमध्ये। आणि जे पट्टे बनवतो त्याच्यासाठी आपण करतो गुलाब, कामिनी, जिप्सो, ऑर्किड असेल, अँथेनियम असेल आणि कार्लेशन, अशा प्रकारे ते पट्ट्यांसाठी फुलं यूज करतो। आणि संपूर्ण किती स्टाफ, तुम्ही किती लोक हे काम करत असता? 8 ते 10 लोकांचा स्टाफ असतो रोजचा। रोज? आणि तुम्ही मग आजचं डेकोरेशन अलगे पुढच्या मुक्कामी जाता? हो हो। मित्रांनो, अशा पद्धतीने हे डेकोरेशनचं जे पालखी रथ आहे हे सजवण्याचं काम सुरू असतं रोजच्या रोज। हो, आजचं जे आहे ते यवतमधनं आपल्याला गणेश दोरगे म्हणून आहेत, त्यांची स्वतःची स्पॉन्सरशिप आहे। अच्छा, म्हणजे ते स्पॉन्सरशिप करतात आणि त्यांच्यातर्फेच हे कमीत कमी 16 ते 17 वर्ष झालेत ते करतायत यवतमधला हे गणेश दोरगे। धन्यवाद। मामा कुठे गेले हो? काम करता देऊ।
मित्रांनो, आता आपल्याबरोबर गणेश दोरगे जे या फुलांच्या सजावटीसाठीची संपूर्ण जी प्रेरणा म्हणतो आपण किंवा जे बॅकबोन म्हणतो ते आहेत. गणेशजी नमस्कार. 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 फुलांच्या सजावट जी आता रथाची होते हे किती वर्षापासून तुम्ही करताय? एक 16 ते 17 वर्ष झाली माझी सर्व्हिस आहे. माझी सेवा म्हणून करतो मी आणि मनोभावे करतो. ह्याच्यातून मला फायदाच झालेला आहे. म्हणजे माऊलींची सेवा केल्यामुळे नक्कीच त्याचा लाभ नक्कीच मिळतो. नक्कीच लाभ मिळतो आणि कशा स्वरूपात मिळतो हे म्हणजे समजून नाहीत, पण ते नक्कीच फायदा होतो. बाकी आर्थिक नाही तरी मनाची शांती नक्कीच मिळते. आर्थिकपेक्षा मनाची समाधान हे खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक तर काही कुठं नाही मिळत असतं, हा विषय महत्त्वाचा आहे. बरं, मग हे कसं करता तुम्ही मॅनेज आम्ही ना फुलं वगैरे आणतो मार्केटवरून. ह्याच्यामध्ये कट फ्लावरमध्ये ऑर्किड, कार्नेशन, डच गुलाब हे अशा प्रकारचे फुलं वापरले जातात. आणि हे कारागीर असतात. हे जवळपास 15 ते 20 कारागीर प्रत्येक मुक्कामी ठिकाणी लागतात. आता हा यवतचा मुक्काम हे माझ्यातर्फे असतो सेवेसाठी. प्रत्येक मुक्कामी वेगळे असतात. असे प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं ते. धन्यवाद. ओके, धन्यवाद.